नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मोमोजची चटणी। त्यासाठी आपण घेऊया टोमॅटो असे चिरून घ्यायचे आणि पाणी गरम करायला ठेवायचं। टोमॅटो असे कट करून घ्यायचे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी। आता आपण लसूण टाकून घेऊया। लसणाच्या 9-10 पाकळ्या घ्यायच्या आणि त्या आपण टाकायच्या। ऑप्शनेबल आहे लसूण, आता नाही टाकला तरी सुद्धा चालेल। आणि आता बॅडगी मिरची घेऊ। बॅडगी मिरची प्रमाणानुसार घ्यायची। जास्त तिखट लागत असेल तर तिखट जास्त घ्यायच्या आणि तिखट खात असाल जास्त घ्यायचे। तर असे ना उकळून द्यायचे छान। आता थोडंसं उकळायला लागले, फुल गॅस ठेवायचा आहे आणि छान उकळून द्यायचे। आता बघू शकतो आपण उकळी येते छान। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला पण लाईक नक्की करा। आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा। मी मोमोजची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। आता आपले टोमॅटो, मिरची आणि लसूण छानपैकी उकडून झालेले आहे। आता आहे ना टोमॅटोची साल काढून घेऊया। अशा प्रकारे गरम असतात, थोडंसं गार होऊन दिलं तरी सुद्धा चालेल, गार झाल्यावर सुद्धा वाटल्यावर सुद्धा चालेल। आता आपण आहे ना याचे सगळे साल काढून घेतलेले। आता आपण याला आहे ना बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये टाकून। आता बारीक करून आहे ना इथं तवा तापवायला ठेवायचा आहे। तर आहे ना आपण तवा तापवून घेऊया आणि त्यात आहे ना तेल टाकायचं 2 पळ्या। तेल छान तापून द्यायचं। त्यात आता लसूण टाकायचं आहे। लसूण चांगला तडतडून द्यायचा आहे। तर लसूण छान भाजायचं आहे, मंद आचेवर भाजायचं आहे, लालसर असं परतत राहायचं, त्याला लाल होईस्तोवर मंद आचेवर तळायचं आहे छान। आता लसूण आपला परतत आलेला आहे। बारीकच गॅस ठेवायचा आहे, गॅस फुल नाही करायचा। आता आहे ना लसूण आहे ना असाच मंद आचेवर छान भाजून द्यायचा आहे लालसर, जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान लागते आणि चटणी खाताना आहे ना असं त्याचा एक टेक्स्चर येतो, तो खूप छान लागतो। आता लसूण आपल्या आहे ना लालसर भाजलेला आहे। आता आपण त्यात आहे ना ही पेस्ट केलेली टाकून घेऊया आणि ना छान परतूया। थोडंसं तेल जास्तच ठेवायचं आणि ना बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे लसूण। लसूण परतून झाला ना आता आपला, आता आपण ही पेस्ट टाकली आहे। पेस्ट छान गॅस फुल करायचा आहे आणि परतत राहायची छान पेस्ट। ह्याला किमान 10 ते 15 मिनिटं तरी परतावं लागतं, जेणेकरून टेस्ट छान लागते याची आणि शिजतं पण छान। आता गॅस बारीक केलेला आहे मी थोडा वेळ, असं परतत राहायचं याला, म्हणजे खाली पण चिटकणार नाही आणि लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो अख्ख्या प्युरीमध्ये लागेल। आता आहे ना फुल गॅस केलाय मी। आता आपण ह्याच्यात आहे ना सोया सॉस टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ। पहिलं चवीनुसार मीठ टाकलंय मी, आपल्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता। तुम्ही कमी खात असाल तर कमी टाकायचं आणि जर तुम्ही जास्त मीठ खात असाल तर जास्त टाकू शकता। आता त्याला बारीक गॅसवर छान परतून घ्यायचे। किमान ही प्रोसेस 10 ते 15 मिनिटाची तरी आहे। आता गॅस बारीकच ठेवलाय मी, ते परतायचं छान। आधी आता ना मी सोया सॉस टाकलेला आहे। सोया सॉस ऑप्शनेबल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल, पण त्याने फ्लेवर छान येतो। किंवा त्याच्याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस पण वापरू शकता, नाहीतर रेड चिली सॉस, हे दोन्ही पण ऑप्शनेबल आहे, तुम्ही काही पण टाकू शकता। जर हे नसेल टाकायचं तर तुम्ही लाल तिखट म्हणा किंवा काळी मिरी म्हणा, पावडर काळी मिरीची, ते टाकू शकता। आता आहे ना बारीक गॅस ठेवलेला आहे छान मी। बारीक गॅसवर असं मस्तपैकी शिजवून घ्यायचे, परतत राहायचं याला, म्हणजे जळणार नाही खाली चिटकून। त्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही। आपला सॉस आहे ना ते ना तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती छान आले आणि टेस्ट पण खूप छान लागते।